पेडर रोडवरचा हाजी अली पासूनचा ब्रिज होता, तो सँक्शन झालेला ब्रिज राज्य सरकारला रद्द करावा लागला. फ्लायओव्हर होता. त्यावेळेस खूप रोष त्यांच्या कुटुंबावर लोकांनी व्यक्त केला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा जर ब्रिज इथे करायला, कारण त्यांचं घर आहे फर्स्ट फ्लोअरला, तो फ्लायओव्हर तिथून जाणार होता, मला हाणपासून पोल्युशन पासून त्रास होईल आणि तो जर तुम्ही पूल बांधलाच, त्या काळात तिथे प्रचंड ट्रॅफिक जाम असायची, कोंडी व्हायची ट्रॅफिकची आणि लोकांना तिकडे 20-20 मिनिट, अर्धा तास, 2-2 तास त्या पेडर रोडवर अडकून पडायची पाळी. त्यामुळे त्या फ्लायओव्हरची गरज होती. तो फ्लायओव्हर इथपर्यंत येत होता, आपल्या गिरगाव चौपाटीपर्यंत. त्याला त्यांनी विरोध केला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं होतं दिदींनी की जर हा ब्रिज बांधाल तर मी देश सोडून जाईल, मला देश सोडावं लागेल. अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली होती. हे लपून नाही आहे, हे सगळं छापून आलेलं आहे, हे सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे. आणि राहिला मी तिसरा मुद्दा महत्वाचा मानला होता की विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमाला, इमारतीच्या बांधकामाला मोफत गायचं वचन देऊन त्यावेळेस 22 लाख रुपयाची मागणी केलेली होती. लपून नाही आहे ना, कार्यक्रम रद्द करावा लागला. आता अनेक उदाहरणं आहेत, मी 100 उदाहरण देईल माझ्या तोंडी कोणी लागले तर. मी त्याची यादीच करून ठेवलेली आहे, हे मोजकेच उदाहरण दिले. पण तुम्ही त्यांना सामाजिक कुटुंब होतं असं म्हणून करू नका. ते होतं, ठीक आहे, छान गायलेत, चांगला आवाज होता, जनतेचा प्रतिसाद होता, हृदयाला भिडत होता, हे वगैरे आम्ही मान्यच करतो. त्यावेळेस मी म्हणालो होतो की हा खरं तर जरा तुम्ही गायिका इथे आलेल्या आमच्या, काय नाव त्यांचं, आपल्या चंद्रपूरला आल्या होत्या ना, हो, आमच्या त्या गायिका आल्या होत्या, किशोर जोरगेवारांनी आणलेले, अनुराधा पौडवाल. अनुराधा ताईंना विचारा काय त्रास झाला, त्यांना काय त्रास दिला गेला, हे सगळी भूमिका आहे. त्यांनी त्या मनातली खतखत एकदा बोलून दाखवली मोजक्या शब्दात, तेही आहे आमच्याकडे. म्हणजे एखाद्यानी पुढं जायचं ठरलं त्यांना ओढायचं. पेंढारकर कोल्हापूरचं स्टुडिओ एक अशा पद्धतीनं आपलं हे छापूनच आलेलं आहे, हे लपून राहिलेलं नाही. दादा कोणगेनी पैसे भरायला तयार झाले होते, चेक दिला होता, पेंढारकर भरू शकत नाही म्हणून, पण त्यांनी तो भडकावला. कसा भडकावला हिशोब सगळं रेकॉर्ड आहे. हे काही सांगायची गरज नाही. मी काय त्यावर आरोप करतो, टीका करतो असं नाही. वस्तुस्थिती मी सांगितलेली आहे आणि त्या वस्तुस्थितीवर मला कोणी काही म्हणू देत, मी ठाम आहे.